Had a feeling we had something. Could have seen it in your eyes. Took a second, but I'm right here, waiting for you with open arms. How about you coming closer? We can do my place. Maybe we can try meeting up by 7. You'll be saying, oh, आम्ही बसलो पहिल्यांदा डबल टिकरमध्ये आणि आमच्यासाठी खूप लोक आहेत इथे. सगळं वरून वरून दिसतं आहे मला. बर्ड्स आहे की एवढं नाही, बर्ड्स आहे थोडंसं, बर्ड्स आहे. जिराफ व्ह्यूने दिसतंय सगळं. सो आम्ही आलो आहे आता गेटवे ऑफ इंडियाला इथे, आणि हे गेटवे ऑफ इंडिया मागे आमच्या, आणि आम्ही चाललो या जेटीनी, आम्ही या बोटनी एलिफंटाला, जे की माऊला माहिती नव्हतं. आणि आम्ही आता चाललो आहे तिला भीती वाटते कारण बोट खूप हलती आहे. ही आली आमची जेटी. ऊपर जाने का 10 रुपये और नॉर्मल 260 रुपये. जा पहिले तू जा, हळू बघून जा. हळू 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 हळू. सो आम्ही एकदम असा खतरनाक पद्धतीने बोटवर आलो तर खरं, पण आता ती खूप अशी वर झाली आहे. सो ही आहे एलिफंटा केव्स, आणि इथे पूर्ण या एलिफंटा केव्सची माहिती दिलेली आहे. तुम्ही पॉज करून वाचू शकता. आणि हे जे इथे आहे हे आहे तिकीट काउंटर. सो इथे असं आहे की तुम्हाला येताना ऑनलाईन तिकीटच काढावं लागेल. तर मी इथे फोटो इथे टाकून देईल की तुम्ही कुठून ऑनलाईन बुक करू शकता. आणि इथे सिम कार्ड असेल तरच UPI पेमेंट होतो. ऑनली ऑनलाईन पेमेंट आहे, कॅश नाही होत. सो वायफाय दिलं आहे त्यांनी, तेवढे एक प्रोव्हिजन केलं आहे. बट येस, हाच QR कोड जो फोटो जो मी टाकेल त्याच्यावरूनच तिकीट निघेल तुमचं. सो हे आहे नटराज शिवचा कार्विंग्स केले, आणि हे इथे त्याची पूर्ण अशी माहिती दिली आहे. आणि हा आहे महायोगी शिव. आणि हे जे सगळे स्टॅच्यूज आहेत जे काही आहेत ते पूर्ण अशा एवढ्या मोठ्या गाभाऱ्यात त्यांनी कोरलेले आहेत. हा स्कल्पचर आहे अंधकासुरचा वध. वाव, कसला डेंजर दिसतं, व्हेरी ब्युटिफुल. ही शिवाची पिंड केवढी मोठी आणि छान कोरलेली आहे. हे आहे गंगाधर मूर्ती, आणि ही आहे गंगाधर मूर्ती, व्हेरी ह्यूज. हे आहे अर्धनारीश्वर शिव, व्हेरी ब्युटिफुल. सो हे आहे इथे अर्धनारीश्वर. इथे हे काय याचं नाव काय, सॉरी मी विसरलो, त्रिमूर्ती. सो हा इथे छान असा गाभारा आहे, आणि या गाभाऱ्याच्या पुढे इथे हे मंदिर आहे, एक छान सुंदर असं शिवलिंग पण आहे आतमध्ये, असं ते सिक्युरिटी काका सांगत होते हे वाले. आणि वरून इथून असे दगड पडत आहेत, त्यामुळे ते सध्या टेम्पररी बंद केलं आहे पावसाळ्यात. सो हे आहे रावण अनुग्रह शिल्प, आणि त्याच्यात दाखवलं आहे की रावण कैलास पर्वत हलवतोय. सो ही आहे अजून एक गुफा जिथे आम्ही चालत चालत थोडं पुढे आलो आहे. ॲक्च्युली हा असा रस्ता इथून येतो, राईट जी गुफा आहे तिथून राईट घेतल्यावर ह्या अजून पुढच्या अशा वेगवेगळ्या कार्विंग्स केलेले आहेत. ते तर खरं पूर्ण स्पिरिच्युअल होतं, आय गेस सगळं शिवाला डेडिकेटेड होतं. बट हे आहेत ते कदाचित नुसते रूम्स किंवा त्या टाईप असणार. आणि हे इथून थोडंसं पुढे आलं असं चालत की अजून एक केव आहे इथे, जी जरा छान मोठी दिसते एकदम. ही जरा मोठी दिसते. सो ही या गुफेमध्ये आम्ही आता एंटर करतो आहे. दिसायला तो खूप छान दिसते, कारण प्रॉपर पिलर्स विलर सगळे कार्व केले त्यांनी. पाणी पडतं आहे वरून. वाव, ह्यूज आहे खूप. आणि या इथे केवमध्ये
आय डोंट नो इथे काय होतं असं कसं तरी गॅप आहे मे बी ते तुटलं असावं. इथे आवाज खूपच घुमतोय. नाईस. आणि ह्या केवच्या बाजूला अजून एक केव आहे अशी. ही अशी एक अजून एक गुफा आहे. त्याच गुफाच्या शेजारी अशी शेजारीच सगळे राहत होते वाटते इथे ना. मग ते प्रॉपर असे दरवाजे आहेत आणि हे काय माहिती कशाचे हे ढेरीवाले दिसतात. ही अशी आत पिंड आहे इथे. आणि इकडे पण अजून अच्छा ती केव आणि ही केव कनेक्टेड आहे का आय गेस. सो इथून पुढे आल्यानंतर ह्या पायऱ्या आहेत आणि पायऱ्यानंतर तुम्हाला पाहिजे तर वॉशरूम पण आहे इथे आणि थोडंसं खायसाठी पण आहे. इकडे पण एक गुफा आहे पण ती ही जी आहे इथून दिसते पण ती बंद केलेली आहे. आय डोंट नो पावसामुळे मे बी 2-3 गुफा बंद तिथल्या बट अदरवाईज त्या गुफा चालू असतात. सो इथून मी पुढे आलं म्हटलं बघू काय गुफा आहे पण ही आय गेस अशी थोडीशी पडलेली आहे. दगडं वेगळं थोडीशी रिस्की आहे त्यामुळे आय गेस त्यांनी ती बंद केली असणार. आणि बघू आता भूक तर लागली आहे मला. इथे काही आम्ही खाल्लं तर या ठिकाणी खाऊ नाही तर मग डायरेक्ट इथून परत रिटर्न निघून जाऊ. सो आमची थोडीफार सुविनियर शॉपिंग झाली आहे आणि आता आम्ही परतीला निघालो आणि हे रस्ता घसरडा आहे जरा पावसामुळे. खूप जोरात पाऊस आला. खूप जास्त जोरात आला आणि एक बोट पण निघाली तिथून. बोट पण निघाली आहे त्या पावसाची पण हा पाऊस मुंबईचा पाऊस आहे. आता पडेल लगेच थांबून थांबला पण. Run. सो ही इथे अशी ट्रेन असते जी त्या जेट्टीच्या पूर्ण तिथून तुम्हाला अशी या स्टेशनपर्यंत इथल्या एका स्टेशन आहे छोटंसं इथपर्यंत सोडते. आणि हां जी माणसांपेक्षा पण हळू चालते. माणसं उलटी त्यापेक्षा फास्ट चालतात. आणि त्याचे आता ते ओलं झालं आहे ना तर हे त्याचे सगळे स्लिपरी झाले आणि त्याचे चाक कसे ड्रिफ्ट मारतात ग्रिप नाही बसत त्यांना. ते इतके स्लो चालतात की आम्ही चालत त्याच्यापेक्षा फास्ट पुढे जाऊ. सो आम्ही आता चाललो आहे परत बोटीमध्ये आणि आहे ना सगळं एवढं काय हालत नाही पाणी आता. फ्रॉम बोट टू अदर बोट ॲडव्हेंचर परत चाललं आहे आता. सो फायनली माऊनी डेअर करून कळत नाही हालते. अच्छा सो जे काय त्यांनी डेअरच केलं आहे डेअर करून आम्ही वर येऊन बसलो आहे बोटच्या 10 रुपये एक्स्ट्रा देऊन. जे काय फीज असते त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा 10 रुपये द्यावे लागतात. आणि इथून असा वरून असा डेक दिसतो पूर्ण आणि असा व्ह्यू आहे इथे. काढायचा फोटो पुढे जाऊन ताकी फोटो काढले फक्त मला इथून बाहेर जायचं. एस्केप प्लॅन. गणपती बाप्पा मंगलमूर्ती माऊजी फाटली आहे. येताना तेच बोलत होते. काय काय बोलत होतीस मनात काय. गणपती बाप्पा सो वी आर ऑफ द शोअर नाव आणि आम्ही निघालो आणि इथून अटल सेतू अजून छान दिसतोय पाण्यात जाऊन. व्हेरी नाईस. केवढा मोठा आहे. यो माव सो आम्ही आलो आहे आता रामाश्रयला. ब्रेकफास्ट लंच डिनर तिन्ही एकत्रच करतोय कारण आम्ही बाकी काहीच नाही खाल्लं. नुसतं असं सटरफटरच खातोय. चिमुरी में धनिया पुदिना सगळं मिक्स असतं. काय खाणार आहे.